नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते. तर आता 3 वाजले. गुडिया राणी पण येऊन गेली शाळेतून. घरातले कामं आवरत आवरत मला 2 वाजून गेले होते, म्हणून मग म्हटलं चला आता ब्लॉगला सुरुवात करावी. आणि आता ठेवते मी चहा, दुपारचा चहा पटकन ठेवते. 3-4ला तर चहा होतोच, पण आज म्हटलं पटकन ठेवून देते. आणि ज्या दिवाळीला साड्या आणलेल्या होत्या तर त्या साड्या मी आता ब्लाऊज वगैरे पण टाकून येते म्हटलं, आणि पिको फॉल पण करून घेते. आता लग्न सराई चालू होऊन जाणार आणि मग आपल्या साड्या तशाच राहतील, तर मग साड्या काढता येणार नाही. त्याच्यामुळं म्हटलं मग ब्लाऊज वगैरे पण शिवून आणते आणि फॉल पण घरीच लावते मी. तर मग म्हटलं बाकीच्या साड्यांना फॉल लावले जातील, जेवढ्या साड्या लावतील जेवढ्या साड्यांना लावला जाईल तेवढ्या साड्या लावून घेणार मी. तर मी पहिले आता चहा ठेवते आणि मग ते साड्यांचं माजन काढते. तर चला मी चहा ठेवते, या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा लगेच उकळतो, या चहा घ्यायला. चहा घेतला गेला, आता काढते मी साडींचं. तर ही साडी तर तुम्ही बघितलेली आहे, तर हिचं पण ब्लाऊज टाकून येते मी, ती पण साईडला काढते. परत ही साडी पण पाहिलेली आहे तुम्ही. आता कसं लग्न सराई चालू होतंय, तर त्याच्यामुळं म्हटलं टाकून येते. ही साडी पण पाहिली तुम्ही, हिचं पण ब्लाऊज टाकून येते. आणि परत दिवाळीला मी माहेरून कोणत्या कोणत्या साड्या आणलेल्या आहे माझ्या आईकडनं, त्या साड्या मी तुम्हाला दाखवते. त्या साड्या मी दाखवल्याच नव्हत्या, तर ही मी सिंपल घेतली होती माझ्यासाठी. आणि माझ्या त्यांनी ना पैसे देऊन दिले होते, आणि जेवढे पैसे त्यांनी दिले होते ना तेवढ्या पैशांमध्ये मी साडी बसवलेली आहे. माझ्या मावशीने, आईने आणि बहिणीने. तर तेवढ्या पैशांमध्ये मी साड्या बसवल्या होत्या. त्याच्यात 1 रुपया पण माझा टाकलेला नाही आहे. तर ही मी घेतली होती हलकी साडी, हे बघा. तर ही 400 रुपयाची घेतली होती. आणि ही ब्लॅक कलर आहे आणि अशी रेड बॉर्डर आहे, म्हणजे पायपिंग आहे रेड कलरची, आणि असे क्रीम कलरचे फुलं आहे. तर हा कलर पण मला खूप आवडला, आणि मला आहे ना ब्लॅक कलरच्या साड्या खूप छान वाटतं. आणि आता कसं संक्रांत पण येते, म्हटलं तर संक्रांतीला होईल ही साडी. तर हे बघा, मी सोचलेलं पण नव्हता, तर माझ्या तोंडात आपोआप येऊन गेलं, म्हणजे संक्रांतीला होईल बुवा ही साडी मला. तर हे बघा, संक्रांतीला नेसायला कामात येईल. आणि तिच्यातलाच ब्ल्यू कलर आहे, तो काही खोलत नाही आता. त्याची पण रेड बॉर्डर आहे, आणि ब्लाऊज पीस त्याचं रेडच असणार. आणि ही डार्क नेव्ही ब्लू, आणि हे घेतल्या मी टिकलीवरच्या. मी माझ्या बहिणीची साडी नेसली होती मी तिथं, तर मला खूप छान दिसली होती तिची अशी साडी. तर मग मी हा कलर घेतला. तिचा होता तर वेगळाच होता, असा क्रीम कलर होता वाटतं का पिंक कलर होता, ते काही लक्षात नाही, पण मी घातली होती तर मला खूप छान वाटत होती. तर ती म्हणे याच्यातली घेऊन घे. आणि या साड्या मी चाळीसगावला घेतलेल्या आहे. या साड्या तिच्याकडे 2-3 दिवस थांबली होती, तेव्हा मी या साड्या घेतल्या होत्या. हा एक कलर, हा कलर नव्हता माझ्या, म्हणजे भारी साड्यांमध्ये नव्हता, तर मग म्हटलं हा घेऊन घेते. आणि ही पडली होती मला, तिला 800 रुपयाला का तिला फिक्स आता. आणि ही 950ला, 950ला का 900ला अशी पडली होती. मी विचारीन तिला, मी पैसे देऊन दिले होते. खूप छान असं पॅटर्न आहे.
आणि तुम्हाला असं वाटत असणार ते आणि हे सेम आहे बुवा असं, तर सेम नाही आहे. त्याची किनारमध्ये बी फरक आहे आणि इथं जी डिझाईन आहे ना त्याच्यात पण फरक आहे. याच्यात हे तर नुसते खडे आहे, तर याच्यात हे तर थोडे पूर्णिंची खडे आहे. तर म्हणून मला हे कलर आवडले. हे कलर नव्हते माझ्याकडे मेन म्हणजे. आणि अशा पण मला भरपूर साड्या लागतात, त्याच्यामुळं म्हटलं मग घेऊन घेते. आणि ती म्हणे जाऊ दे पैसे खर्च होतील, तर तुला जेवढे पैसे आले साड्या घेऊन घे, घरी गेल्यावर लगेच तू पैसे म्हणजे खर्च करून टाकणार बा असं. आणि छान दुकान आहे तिथं, तर मग मी तिथूनच घेऊन आली, मला आवडल्या. आणि अशी पण मी घेतच राहते. आता हे साड्यांचे ना ब्लाऊज पीस कापून आणि पिको फॉल तर घरीच करणार आहे मी, पण फॉल घेऊन येते आणि ब्लाऊजच टाकून येते. मग त्या ताई केव्हाही शिवला केव्हा बी शिवले त्यांनी तर चालते मला, तर टाकून तर येते. आता हे कसं संक्रांतीला लागणार. आणि ही पण साडी मला आवडली होती, म्हणजे नरम आहे, घालायला खूप छान. असं पॅक करते मी. ही साडी कशीच आहे, तिला पण मी पिको फॉल करून ब्लाउज टाकून असं वाटतं. ब्लाउज टाकून ब्लाऊज वगैरे टाकून आली आणि अस्तर घेऊन आली. तर तिकडे काही गेली नव्हती मी अस्तर घ्यायला, गुड्याला पाठवलं होतं अस्तर घ्यायला. आणि हे बघा इथं पूर्ण दिवाळी मांडून दिली मी आणि एक ब्लाऊज कट केलं. तर ते ब्लाऊज आता शिवते. स्वयंपाक तर काही करायचा नाही मला. सकाळी मी मेथीचे पराठे आणि ठेचा बनवला होता, तर आहे ते भरपूर आहेत, म्हणजे 5-6 तरी आहेत. आणि पोरं मॅगी खातील, नाही तर मग बघू आता काहीतरी त्यांच्यासाठी मी मॅगी वगैरे बनवून देणार. आणि आमच्यापुरतं आहे ठेचा आणि पराठे. दही लावलेलं आहे मी, दही ठेचा पराठे खाऊन घेणार आम्ही. आणि आता हे बघा टाईम काही जास्त झालेला नाही आहे, तर म्हटलं मग मी ब्लाऊज शिवायला बसते. कट केलं मी, तिथून आल्यावर झाडू पोछा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. दिवाबत्ती काही करायची नाही मला. तर आणि मेन म्हणजे काल लाडू बनवले ते, तर ते लाडू पण भरायचे. तर ते लाडू भरते मी आणि ब्लाऊज शिवायला. चला ब्लाऊज कसं कट केलेलं ते पण दाखवते आणि शिवते ते पण दाखवते. चल हे बघ
ब्लाऊज कट केलं मी ते काढलं आणि अशा पिशवीमध्ये ठेवून दिलं होतं. म्हटलं इकडे तिकडे व्हायला नको पाहिजे म्हणून. आणि मशीन इतकी छान निघाली आपली, एकदम मस्त आहे. बॉबिन भरली का तो धागा आहे वाटतं पप्पांनी लावलेला. तिला अशी लावावी लागते, वायर लावते तिची. आता 9:15 झालेले आणि मी ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केलं. स्वयंपाक तर काही करायचा नव्हता, मुलांनी जेवण वगैरे करून घेतलं. आमच्या साहेबांचं पण जेवण झालंय, फक्त माझं जेवण बाकी आहे. पण मी ब्लाऊज शिवल्याशिवाय उठली नाही. आणि इतकं भारी बसलं ना, घालून बघितलं, फक्त हुक लावायचे बाकी. आता फिटिंग वगैरे झाली. तर हे बघा, असं ब्लाऊज शिवलं मी, खूप छान असं बसलं ते. आणि मला आहे ना पायपिंग वगैरे अशी पायपिंग जमत नाही ना अजून सध्या, तर मग मी लेस लावली. शिवलं का नाही भारी. आता उद्या घालून दाखवणार मी तुम्हाला.